पहा किती छान आपली डाळ अशी मिक्स डाळ बनलेली आहे। तर एकदा या पद्धतीनं नक्की डाळ बनवून पहा, खूप टेस्टी होती, खूप भारी लागते। चला तर आपण रेसिपी पाहणार आहोत। तर सर्वात आधी मी घेतलेले आहे ती कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मुगाची डाळ आणि तूर डाळ आणि त्यातनी घेतलेली आहे थोडीशी मठीची डाळ, अशी 3 डाळ मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेतलेल्या आहेत। तर मस्त एकदम चवदार अशी चविष्ट डाळ होते। अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा। तर तुम्हाला पुढे सांगतेच मी, चला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर डाळ मस्त ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरात पाणी ठेवून गरम करायला पाणी ठेवलेलं आहे। तर पाहू शकता, कारण या डाळीसंग आपण भात म्हणजे वरण भात स्टाईल असं आपण खाऊ शकतो, खूप छान लागते। आणि हिरव्या मिरच्याचं जर वाटण असलं तर क्या बात, काही टेन्शनच नाही मग। तर मस्त टमाटर मी बघा असे कापून घेतलेले आहेत। कधी पण टमाटर मी म्हणजे वरण किंवा डाळ कोणतीही बनवत असली त्यांनी कच्च्यातनी शिजून घेते, नंतर तेलामध्ये टाकायची गरज नसते। तर त्याची चव अशी अप्रतिम लागते। एकदा अशा पद्धतीने नक्की करून पाहिजे। तर आता मस्त कुकर वगैरे लावून घेतलेला आहे आणि त्यांनी हळद, थोडंसं तेल आणि मीठ नाही टाकलेलं, हळद आणि तेल टाकून घेणार आहे, कारण की त्याला छान अशी वाफ बसते तेल आणि हळदीची, तर मस्त असे चव उतरते त्यातनी। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी मस्त करून घेतलेलं आहे आणि एका साईडने इकडे गॅस पेटवून घेतलेला आहे, तिकडे कुकर लावलेला आहे आणि इकडे तवा गॅसवर ठेवलेला आहे। तर शिट्टी बघा झाली पण, आणि मिरच्या बघा मी कशा पद्धतीने खोडून घेते। तर अशा पद्धतीने का खोडून घेते त्याचं कारण हे माझी किचनमधलीच कच्ची आहे। तर म्हणजे तेलाचे पाऊच आणि मसाल्याचे पाकिट आहे ते वासं कापायला ते नेहमीसाठी ठेवत असते। आणि बघू शकता अशा मिरच्या पण कापते मी, कारण की मला मिरच्या अशा भाजून म्हटलं लाईट नव्हती तर मग खलबत्त्यात ठेचायच्या होत्या, तर त्यामुळे मग मी यातनीच अशाच कापून घेतलेल्या। नंतर मस्त लोखंडी तवा घेऊन त्याच्यावर मस्त अशा भाजून घेणार आहे। व्यवस्थित अशा मिरच्या आपल्या कापून घेतले की व्यवस्थित त्याचा ठेचा तयार होतो। आणि ठेच्यामध्ये मस्त बघा अद्रक, थोडीशी अद्रक घेतलेली आहे आणि सांबार आणि लसण अशा पद्धतीने सगळं घेतलेलं आहे। तर त्याआधी आपण मिरची भाजून घेणार आहोत। मिरच्या भाजून एकदम छान अशा भाजून घ्यायच्या, एक हे होईपर्यंत छान लागतात। तर असेच माझे व्हिडिओ रेसिपीचे असतात, नक्की पहा आणि कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा। आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने पूर्ण मी तेल वगैरे टाकून मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। तर आपण अशा पद्धतीने जर भाजी केली ना, बोटच चाटून पुसून खाल मी एकदा तुम्ही एकदा असं नक्की करून पहा। मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला नक्की अशी ही रेसिपी नक्की आवडेल। तर अशा पद्धतीने करून पहा तुम्ही। तर मस्त मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या भाजणं झाल्या की पाहू शकता मस्तपैकी आपलं खलबत्त्यात मी घेतलेले आहेत मस्त सांबार आणि अद्रक पूर्ण असं टाकून घेतलेलं आहे, जिरं वगैरे आणि ठेचून सुद्धा घेणार आहे। बघू शकता मीठ टाकलेलं आहे, मीठ थोडंसं जास्त टाकायचं, कारण की मीठ जास्त टाकलं की आपल्या मिरच्या लवकर बारीक होतात आणि लसण आलं जे आपण अद्रक घातलेलं आहे ते पण व्यवस्थित बारीक होते। तर मस्त असं ठेचून घेणार आहे। तर या खलबत्त्यापेक्षा जर दगडी खलबत्ता असला त्यातनी तर अप्रतिमच अशी चव उतरते। तर मी कधी अशी करते, नाही तर कधी मग मिक्सरमधून काढून करते वाटणाचं हिरवं वाटण काढून। तर पाहू शकता लाईट नव्हती तर मग मी हे पद्धत वापरलेली आहे। तर मस्त आपली अशी भाजी होणार आहे आणि त्याच्यासोबत मी एका साईडनं टाकून घेणार आहे भात आणि पोळी। भातासंग अप्रतिम भाजी लागते। तर पाहू शकता आपला गंज मस्त असा तापलेला आहे। तर थोडंसं तेल आणि जिरं मोहरी टाकून घेणार आहे। मस्तपैकी अशी भाजी आपली तडका देऊन तयार होते। तर कांदा टाकलेला आहे,
अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा ताईंनो, खूप छान भाजी होते. तर नक्की तुम्हाला आवडेल. तर मस्त कांदा आणि लसूण असा गुलाबी सर होईपर्यंत भाजून घ्यायचा, तेलात होऊ द्यायचा. तर त्यातने आता मस्त टाकणार आहे मी जे ठेचा बनवलेला आहे मिरच्याचा, तो ठेचासुद्धा टाकून घेणार आहे. इकडे आपली डाळसुद्धा शिजलेली आहे. तर डाळ पहिल्यांदा घोटून घ्यायची, एक जीव होते पाहू शकता तशा पद्धतीने. तर मस्तपैकी आपली डाळ इथं तयार झालेली. तिकडे कांदा पण बघू शकता आपला मस्त असा झालेला आहे. तर आता त्यात मी थोडंसं तिखट टाकून घेणार आहे. आपल्या चवीनुसार आपल्याला जेवढं तिखट लागते तेवढं तिखट हिशोबाने टाकायचं, कारण की हिरव्या मिरच्याचं वाटण एकतर आपल्याला नेहमी भाजी आपण करत नाही तर ते समजत नाही. तर हिशोबाने टाकायचं, कारण की कोणाला पचते हिरव्या मिरच्याचं भाजी, कोणाला नाही आवडत, असं हिशोबानं करून घ्यायची. पण अशा पद्धतीने तुम्ही केली तर नक्की डबल अशी भाजी तुम्ही नक्की करत राहा, ही माझी खात्री आहे. तर पाहू शकता मस्त आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता मस्त गरा फिरून घेते आणि थोडंसं तेलात मी एक जीव होईपर्यंत तेलात मी साजरं एक स्तर होऊ देणार आहे. तर पाहू शकता. तर आता थोडंसं टाकणार आहे मी मसाला, वरून मसाला टाकणार आहे आणि पुन्हा फिरून घेणार आहे. नंतर टाकणार आहे आता मी थोडीशी डाळ टाकून घेणार आहे त्यातनी. तर डाळ आपली मस्त ती शिजलेली आहे. तर अशा पद्धतीने डाळ शिजून घ्यायची. जास्त डाळ शिजली की ते पण छान अशी वाटत नाही. तर मस्त डाळ आपली मस्त शिजून घेतलेली आहे. तर पाहू शकता. तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भाजी खूप छान झालेली आहे. तर भातासंगं खाऊ शकता तुम्ही, तर छान लागते. चला या सर्वांनी जेवण करायला. तर आपली भाजी बघा किती छान रंग असा आलेला आहे. ह्या चटणीत केलेला आहे म्हणून असं नाही, तर तुम्ही हिरव्या वाटणात करून पहा, छान लागते. चला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यासाठी धन्यवाद. बाय.